सूर्याने आपण पाहतोय की आग उकायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये कमाल तापमानाचा पारा तब्बल 40शी पार गेल्याचं पाहायला मिळतंय। काल सुद्धा शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भामध्ये उष्णतेची लाट होती आणि ब्रह्मपुरीमध्ये राज्याच्या हंगामातील उच्चांकी म्हणजे 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। आज सुद्धा विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा तसंच राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। गेले 2 ते 3 आठवडे सतत 35 ते 39 अंश तापमानाची नोंद होती आणि त्यातच सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद सुद्धा राज्यामध्ये झालेली आहे। अधिकची माहितीकर आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण पाहतोय जवळजवळ 42 अंश म्हणजे अगदीच एक्स्ट्रीम आहे आणि काय आवाहन केलेलं आहे पालिका प्रशासनाने नागरिकांना उन्हाची झळ बसू नये, उष्माघाताचा त्रास होऊ नये त्यासाठी? नक्कीच श्रद्धा, कारण होळीची पौर्णिमा संपताच तापमान जो आहे तो वाढायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे। सहसा होळीनंतर हे 8-1 दिवसाने तापमान वाढीला सुरुवात होत असतं। मात्र यावेळी होळीच्या अगोदरपासूनच राज्यातील अनेक शहरांमध्ये उन्हाचे चटके जाणवायला लागलेले आहेत। दिवसा मोठ्या प्रमाणात ऊन पडतंय तर रात्री थंडीचा गारवाही येत असल्याचा अनुभव गेल्या काही दिवसांमध्ये नागरिकांना होता। मात्र आता होळीच्या दिवसापासून जे आहे ते धुळवडीच्या दिवसापासून राज्यातील अनेक शहरांमधील तापमान जे आहे ते 40शी पार झालेलं आहे। विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक उष्णतेची नोंद करण्यात आलेली आहे। पारा येथे 42 डिग्रीवर पोहोचलेला आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते तापमान वाढलेलं आहे। हवामान विभागाने जे आहे ते 2 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलेला होता। त्याचा आजचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनानं केलेलं आहे। पहिला पंधरवाडा संपतोय मार्चचा आणि या पहिल्या पंधरवाड्याचा जे आहे ते तापमानाने आपला उच्चांकी गाठण्यास सुरुवात केलेला आहे। त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये लवकरच तापमान हे पुन्हा 40शीच्या पार जाणार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यामुळे नागरिकांनीही आता स्वतःची काळजी घेऊनच सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी आपलं आवश्यक कामं करावी आणि गरज भासल्यास दुपारच्या वेळी जो योग्य जे काही आपण काळजी घेतो ते काळजी घेऊनच काम करण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। अगदी आणखी 2 महिने बाकी आहेत उन्हाचे आणि हा पारा वाढतच जाणार असा अंदाज सुद्धा हवामान विभाग वर्तवतंय। अपडेट घेत राहू जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।